परंतु या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये सन ऑफ गोरसई सूरज केनेचा देखील परफॉर्मन्स चांगला राहिलाय। गोलंदाज तयार, षडंपूल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, चेंडू निघून जाईल, तत्पूर्वी क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल। किशोर मुकादम एक मॅग्निफिसंट प्लेयर म्हणून ज्याची ओळख। संघाची धावसंख्या जर आपण पाहिली निशांत तर जाऊन पोहोचते फलकावर 2 या धावसंख्येवर। प्रथम फलंदाजी करताना आपण पाहू शकाल काल पवन केने थोडासा निराश झाला होता, ज्यावेळेला त्यांनी स्ट्रोक खेळला गेला होता त्यावेळेला बॅट त्याची थोडीशी डिस्ट्रॉयड झाली आणि अशा वेळेला आपण पाहू शकतायत कुणाल दाते सरांनी खूप चांगलं वक्तव्य त्या ठिकाणी केलं गेलं होतं आणि ते व्हायरल 70-70 म्हटलं तर प्रत्येक क्लिप आहे ती मात्र आपण पाहतात इंस्टाग्रामवर। जर चांगलं वाक्य जर वाटलं तर त्या ठिकाणी जरूर आपण पाहतायत रील होते। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2, पवन केने A1। यावेळेला स्विच हिटचा फटका, रिव्हर्स स्वीप खेळला गेलाय, 1 बाउन्स 2 बाउन्स ने चेंडू निघून जाईल, 4 धावन करता मिळेल। या ठिकाणी संघर्षाचा चौकार, सुस्वागतम चौकार। संघाची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली गेली। रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, सरळ चेंडू मुन्ना शेखच्या हातामध्ये निघून जातो। या अगोदर विकास पुरुष चषकामध्ये खेळला होता, याच मैदानात 5 लाखाची स्पर्धा झाली। कैवल्य पाटील बंधू या ठिकाणी साक्षीदार आहेत। 6 धावा फलकावर 4 बॉलचा खेळ झालाय। 5 षटकांचा सामना, 4 षटकं 20 ते 21 मिनिटे तुम्हाला दिली जातील। ऑफ साइडला चीफ शॉट खेळला गेलाय, तत्पूर्वी क्षेत्ररक्षक मात्र पुढे सरसावेल मिस्टर सूरज। संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली गेली। खूप चांगली गोलंदाजी, पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं बंधन, मॅन्डेटरी 2 पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोहनदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन नियोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत साहेब चषक द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन। लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न जरूर केला होता रोहित गोंड, त्या ठिकाणी आपण पाहतायत एका साईडला विकी वर्मा। मॉन्टी गोडेकर सरांकडून व्हाईट बॉलचा इशारा येतोय। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचली गेली। प्रथम फलंदाजी करताना मालवणी मालाड हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी। ऑन साईडला हुकच्या फटक्यात यावेळेला कन्वर्ट केलं गेलं, सरळ चेंडूला फेकून दिलंय, पंचांचा सिग्नल येतोय। या ठिकाणी 1 बाउन्स चौकार, अतिशय सुंदर देखणा फटका पाहायला मिळाला। उसळत्या चेंडूला खेळू शकतायत असं दर्शवत असताना रोहित गोंडच्या बॅटमधून येतोय एक करारा प्रहार, चेंडू सीमारेषा पार, हा येईल खणखणीत सनसणीत। थँक्यू मालवणी मालाड। चला टीम मीटिंग जास्तीत जास्त करू नका प्लीज, वेळीचं थोडंसं या ठिकाणी भान ठेवायचं। 12:22 पहिला चेंडू फेकला गेला आणि तदनंतर आपण पाहिलं तर जवळजवळ 4 मिनिटे, पहिल्या षटकासाठी 4 मिनिटे लागलेत। तर संदेश केनेला मी खास करून या ठिकाणी सजेस्ट करेन की प्लीज थोडंसं कॉपरेट करा की 5 षटकं तुम्हाला 20 मिनिटातच फेकली गेली पाहिजेत। 2011चं वर्ष होतं प्रथम आणि मालवणी मालाड संघाने नायगाव संघाला पराभूत करत विजेते पद पटकावलं गेलं होतं आणि तदनंतर मालवणी स्पोर्ट्स मालाड संघाने 2017 6 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सिद्धिविनायक स्पोर्ट्स चंद्रपाडा संघाला पराभूतच्या छायेत नेलं होतं आणि तो दिवस होता 19 फेब्रुवारीचा। आणि तदनंतर आपण पाहतायत आतापर्यंतचा जो प्रवास आपण पाहू शकतायत मालवणी मालाड या संघाचा पाहायला मिळतोय, म्हणजे 2 वेळा ज्यांनी विजेतेपद पटकावलेत, म्हणजे एक स्ट्रॉंग संघ म्हणून जो ओळखला जातो। धन्यवाद विजयजी कांबळे अँड एक सुपरस्टार आपण पाहिलं तर सुप्रीमो स्कोरर संजयजी म्हात्रे। 12 धावा पहिल्या षटकांचा खेळ अखेरीस। इथून जर आपण पाहिलं निशांत काय म्हणशील, ज्या पद्धतीने आता स्टार्ट तर चांगली झाले, ब्युटिफुल स्टार्ट असं म्हणायला हरकत नाही आहे। ज्याप्रमाणे नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते आणि ती सुरुवात या ठिकाणी करून देण्याचा प्रयत्न केला आणि सक्सेस ठरले गेले रोहित गोंड आणि विकी वर्मा। फॅब्युलस बॅटिंग। षटक क्रमांक 2 सूरज केने सन ऑफ गोरसई यांना आपण पाहतोय ओव्हर द विकेट। पहिलाच बॉल स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे चेंडू डॉट आला, चांगला चेंडू होता। वेगवान गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात सूरज केने, चांगल्या टप्प्यावरती इथे देखील चेंडू पाहायला मिळाला, ओव्हर द विकेट आले होते। फलंदाज पाहिलं तर विकी वर्मा, त्यांच्या बॅटमधून चौकार देखील आलाय, परंतु इथे त्यांना शांत ठेवलाय सूरज केने। एक वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय ओव्हर द विकेट। पुढचा बॉल
यावे चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. पवन आहे तिथे, डाऊन द बॉल, इथे चुकी होणार नाहीये. पहिली विकेट इथे गमावली आहे. विकी वर्मा बॅक टू द पॅव्हिलियन. आदरणीय सन्माननीय उमेशजी मांजरेकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आदरणीय सन्माननीय उमेशजी मांजरेकर सर एक लेजंड क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं शुभ आगमन त्यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. लेजंड क्रिकेटर उमेश मांजरेकर सरांना आपण पाहतोय. व्यावसायिक क्रिकेट अक्षरशः या खेळाडूनं जर पाहिलं तर भरपूर मोठं नाव केलं आहे. तेच खेळाडू अगदी जर पाहिलं तर लेजंड क्रिकेटपटू उमेशजी मांजरेकर सरांचं आमच्या व्यासपीठावरती आगमन. इथे विकेट मिळवली आहे सूरज किनेनं. काय जबरदस्त चेंडू होता, अक्कू टप्प्याचा चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न विकी वर्माचा राहिला होता. एलिव्हेशन खूप जास्त, डिस्टन्स कमी होतं आणि तदनंतर पवन केनेनं काय लाजवाब झेल टिपला. विकेट मिळवली आहे. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर चांगल्या धावा आल्या तर 12 धावा पवन केनेच्या विरोधात. चांगली भागीदारी पाहायला मिळाली, परंतु या षटकामध्ये सन ऑफ गोरसई सूरज केने चांगली गोलंदाजी करतायत. नवीन फलंदाज शुभम मैदानावरती दाखल. ओव्हर द विकेट. यावेळेस देखील चेंडूला पुल केला मिड विकेटला. किशोर मुकादम आहे, इथे चुकी केली आहे. कॅच ड्रॉप, झेल सुटला. इथे देखील संधी होती. किशोर मुकादम कधी अशा प्रकारच्या चुका करत नाही आहे. इथे जर पाहिलं तर मिड विकेटला चेंडूपर्यंत पोहोचले देखील होते, परंतु शेवटच्या क्षणी झेल सुटला. इथे एक धाव मिळाली. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. सन्माननीय प्रवीणजी गावडे व्यासपीठावर उपस्थित राहिलेले आहेत. मी विनंती करतो आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर बसून घ्यायचा आहे आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. सर्व सन्माननीय पाहुण्यांचा आम्ही द ग्रेट मराठा परिवार तसेच सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांच्या वतीने करतोय सहर्ष स्वागत. थँक्यू. स्लोवर वन होता, फक्त सन्मान केला. लॅक ऑफ स्पेस पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन, अगदी कमी गतीचा चेंडू टाकलाय. ओव्हरपिच चेंडू होता, परंतु इथे विकेट करण्याचा प्रयत्न फलंदाजांनी केला नाही. सन्मान केला. रोहित गोंडच्या बॅटमधून चौकार जरूर आलाय, परंतु इथे त्यांनी संयम देखील दाखवला. सेन्सिबल क्रिकेट खेळताय त्यांना ठाऊक आहे इथे भागीदारी होणं गरजेचं आहे. धावफळं खळतं ठेवणं देखील गरजेचं आहे आणि तेच कार्य फलंदाज मैदानावरती करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील चेंडू डॉट येतोय. या षटकामध्ये धावा रोखल्यात सूरज केनेनं. चांगली गोलंदाजी करतोय, इम्प्रेस करतोय. एकाच टप्प्यावरती चेंडू टाकले जातात आणि फुटवर्कचा वापर होत नाहीये. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न इथे रोहितचा राहिलाय. अजून एक चेंडू डॉट येतोय या षटकामध्ये. सूरज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. पुढे आले. तिथे देखील अजून एक चेंडू येते, डॉट. काय गोलंदाजी पाहायला मिळते, अफलातून गोलंदाजी सूरज केनेच्या माध्यमातून पाहतोय. 2 षटकांचे इथे खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना मालवणी मलाड या संघाने धावफलकावरती धावा केल्यात त्या फक्त आणि फक्त 13 धावा. म्हणजेच काय या षटकामध्ये फक्त एकच धाव खर्च केली. सूरज केनेनं काय जबरदस्त गोलंदाजी केली. सुरुवातीला पाहिलं तर विकी वर्माला बाद केलं, त्याची विकेट मिळवली. तदनंतर रोहितनं भरपूर मोठा संघर्ष केलाय. सातत्यानं तो डॉट चेंडू खेळलाय आणि ते या षटकामध्ये फलंदाजांवरती दबाव देखील पाहायला मिळाला. कारण पहिल्या षटकावरती फलंदाजानं अधिराज्य गाजवलं. त्या षटकामध्ये 12 धावा, परंतु या षटकामध्ये कमबॅक केलाय गोलंदाजानं. सूरज केनेचं कौतुक करावं लागेल, कारण या स्पर्धेमध्ये अष्टपैलू कामगिरी या खेळाडूनं केली. त्याच्या नावावरती अर्धशतक देखील पाहायला मिळालं, परंतु गोलंदाजीमध्ये देखील हा खेळाडू इम्प्रेस करतोय. का माझ्या नावाचा गौरव केला जातो, का मला सन ऑफ गोरसई म्हटलं जातं, आज पुन्हा एकदा या गोलंदाजानं सिद्ध केलंय. सूरज केने अप्रतिम एक ब्रँड जो आता झळताना पाहायला मिळतो गोलंदाजीच्या बाबतीमध्ये सातत्याने आणि फलंदाजीमध्ये सुद्धा आपण पाहू शकाल. खडतर प्रवास राहिलाय गोरसई 20 संघाचा. एक छोट्याशा गावापासून ज्यांनी सुरुवात केली, अपयशाची ठोकर खाल्यानंतर यश त्यांच्या पदरी पडलं, परंतु त्यासाठी केलेले त्यांनी कष्ट आणि प्रचंड मेहनत. ऑन साईडला खेळत असताना आपण पाहतायत खूप सुंदर पद्धतीने ऑन ड्राईव्ह खेळला, एकदा वर्जित केली जाते. सुंदर क्षेत्रक्षणाची साथ मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 14 या धावसंख्येवर. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यानंतर फक्त आणि फक्त एक धाव खर्च करणारा सूरज केने दुसऱ्या षटकामध्ये अक्षरशः खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडली गेली होती. इथून ऑन साईडला फटका चांगला आहे रोहितचा. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावेल. सूरज केने मॅग्निफिसंट प्लेयर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. 15 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ज्यावेळेला मुख्यमंत्री चषक झाला होता मोहनदादा पाटील यांचा आपण पाहिलं होतं आणि तेव्हा भावेश पवारला मी प्रश्न विचारला होता की यशाचं रहस्य नेमकं काय आहे. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटचा टो लागतोय. इथून पवन डिरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नात असेल का, आणि हा ना करता करता त्या ठिकाणी स्वतःवर केलेलं कंट्रोल
फार महत्त्वाची भूमिका असते आणि तेच कंट्रोल या ठिकाणी करत असताना पाहायला मिळतो. आणि त्यांनी त्यावेळेला सांगितलं असं नाही आहे की मात्र तुम्ही जर चांगले खेळलात तर तुम्ही सुद्धा एक बलवान संघ होऊ शकतात, बलाढ्य संघ होऊ शकतात, परंतु त्यासाठी तुम्हाला खूप कष्ट घ्यावे लागतात. आणि तदनंतर मिळालेला सक्सेस हा मात्र आपल्याला पाहायला मिळतो. एकच धाव अर्जित करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. विजय कांबळे आमचे गोल्डन मॅजिक फिंगर यावेळेला दर्शवत असताना 16 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. धावा थांबवलेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या विकी वर्मा आणि रोहित गोंडच्या बॅटमधून, परंतु शुभम आतापर्यंत स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. रोहित पुन्हा एकदा मात्र चांगली फलंदाजी करेल का? अप्रतिम रिस्पेक्ट द्यायला जातो. मजबूर केलं होतं. ही पवन केरीची ओळख ठरली गेले. रात्रंदिवस झटत असताना टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर रात्री आपण पाहिलं कोणगावला, तर सकाळच्या सत्रामध्ये जुचंद्रची क्रीडा नगरी गाठली गेले. म्हणजे ठाणे जिल्हा जर आपण पाहिलं तर तिथे बिलॉंग केलं आणि तदनंतर पालघर जिल्ह्याला आता मात्र या ठिकाणी उपस्थित झालेत. हे आहे क्रिकेट आणि क्रिकेटवरचं डेडिकेशन. सुंदर फटका, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाहीये. किशोर मुकादम मॅग्निफिसंट फिल्डिंग. फलंदाज बॅक टू द डगआउट. सेकंड विकेट डाऊन. 17 लॉस ऑफ 2 विकेट. सत्रावर 2 धक्के आणि 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. गेली मॅच आपण निशांत पाहिली. 32 धावा डिपेंड. काही जबरदस्त खेळ साकारला गेला होता प्रतिस्पर्धी संघाने. परिपूर्ण टीम 94 कामनला खऱ्या अर्थानं शरणागती पत्करावी लागली. 32 धावा या छोट्याशा दिसल्या होत्या, परंतु क्रिकेटच्या मैदानात या फार मोठ्या वाटू लागतात. त्याचं कारण असतं दबाव, दबाव आणि फक्त दबाव. आणि या दबावाला न जुमानता जेव्हा तुम्ही चांगला खेळ करता, गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण, यष्टीरक्षण या 4 गोष्टींवर जेव्हा तुम्ही भर देता, तेव्हा मिळालेलं तुमच्या संघासाठी हे यश सातत्याने पाहायला मिळतं. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास मात्र गेल्या मॅचमध्ये आपण पाहू शकलात. आणि इथे सुद्धा पहिल्या षटकात 12 धावा आल्यानंतर निशांत फक्त 2 षटकांमध्ये 5 धावा खर्च केलेत. म्हणजे हाय क्वालिटी गोलंदाजी कशी करावी या ठिकाणी दर्शवत असताना संघ पाहायला मिळतोय. देवांश दिग्वी प्रस्तुत आपण पाहू शकाल. जय बजरंग गोरसई बी टीम एक मोठं नाव. आणि एका साईडला मालवणी मालाड. या स्पर्धेच्या माध्यमातून 2011-2017 मध्ये विजेतेपद पटकावणारा हाच तो संघ मात्र फलंदाजी करताना, तो स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. आयुष्यात संघर्ष करावा लागतो. संघर्षाशिवाय जीवन नाही आहे. पुन्हा एकदा 4थ्या षटकासाठी प्रारंभ. यावेळेस पहिलाच बॉल. यावेळेस कौशल पाटील मागे होता. चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं. चेंडू हवेत होता, परंतु शतरक्षक पोहोचले नव्हते. पुन्हा शिक्षक अगदी मस्तकावरून चेंडू मागेच होतोय. फ्लाइंग स्लीपला कौशल पाटील. चांगलं शतरक्षण पाहायला मिळालं आणि इथे एकच धाव मिळाली. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावरती. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. कपिल केनेचा हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर जाणार आहे. इथे वाईट बॉल पाहायला मिळतोय. अजून एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव फलकावरती पाहायला मिळते. तब्बल 19 धावा. एका बाजूला भूषण मैदानावरती दाखल झालाय. गोलंदाज तयार. यावेळेस पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे यावेळेस पाहिला तर चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने जातोय आणि इथे डॉट चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा. तदनंतर सूरज केलेलं कमबॅक आणि पवनने देखील तदनंतर चांगली गोलंदाजी केली. ओव्हर द विकेट. यावेळेस देखील वेगवान चेंडू होता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील चेंडू येते. डॉट. चांगली गोलंदाजी करतायत कपिल केने. साइडम ऍक्शन पाहायला मिळते. वेगवान गोलंदाजी त्याची सातत्याने पाहतोय. एकाच टप्प्यावरती गोलंदाजी या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. चांगले चेंडू टाकतायत. ओव्हर द विकेट. सन्माननीय विनय पाटील आणि सन्माननीय हेमंत पाटील साहेबांचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. त्यांचा मी करतोय द ग्रेट मराठा परिवाराच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. इथे फलंदाज बाद झालेला आहे की काय? यस, फलंदाजाला इथे परतावा लागेल. चेंडू हवेत होता. काय गोलंदाजी करतायत कपिल केने. ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवलं जातं. इथे विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत राहिला. शतरक्षक त्या ठिकाणी आले आणि चांगल्या रीतीनं झेल टिपलाय. अजून एक विकेट गमावली आहे. मुन्ना शेख आला. स्वतः यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून त्याला पाहतो या संघामध्ये. आणि या स्पर्धेतील 0 या धावसंख्येवरती 50वा विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त माहिती दिली जाते गुणलेखकाच्या माध्यमातून. गुणलेखकाचं कार्य देखील खूप चांगलं राहिलं आहे या स्पर्धेमध्ये.
त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय दर्शन. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस काय चेंडू होता, जबरदस्त चेंडू, वेगवान चेंडू, सरप्राईज झाले फलंदाज. इथे देखील चेंडू डॉट येतोय, संघर्ष पाहायला मिळतोय फलंदाजाचा. मोठे फटके येत नाहीयेत. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी सातत्यानं केली जाते. दिग्वी देवांश गोरसे बी संघाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. तयारीत राहायचं आहे. जय महाकाल मालजीपडा आणि श्री गणेश विरा दोन्ही कॅप्टन्स तयारीत राहा. टीम लिस्ट अपडेट करून तुमची आयकॉनची नावं लिहून ती लिस्ट जमा करायची. धन्यवाद. ओव्हर द विकेट. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगला त्या ठिकाणी संदेश आहे. चांगलं शतरक्षण. टप्पा पडल्यानंतर चेंडूने कर्विलिनर मोशन घेतला आणि अगदी जर पाहिलं तर स्वतःला मागे घेतला सूरजनं आणि एकच धाव मिळाली या चेंडूवरती. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. धावा येत नाही आहेत कारण चांगल्या पद्धतीची गोलंदाजी राहिली आहे. फलंदाज सातत्यानं मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत. फलंदाजाची भंबेरी उडवली आहे. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. 4 षटकांचे ते खेळ संपल्या आणि प्रथम फलंदाजी करत असताना मलवणी मालाड या संघाने धावफलकावरती धावा केल्या. त्या तब्बल आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की 20 धावा धावफलकावरती. काय गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. 4 षटकांचा खेळ झालाय. 4 षटकांमध्ये 5च्या सरासरीने 20 धावा फलकावर पाहायला मिळतात. खूप चांगली गोलंदाजी, टिचून मारा केला जातोय आणि अथक परिश्रम घेत असताना गोरसे बी संघाचे बॉलर आपण पाहू शकाल, ज्यामध्ये आयकॉन प्लेअर जो शिलमता वर्ल्ड या संघातून नेहमीच बिलॉंग करणारा खेळाडू आपण पाहू शकतायत. मिस्टर कौशल पाटीलला आयकॉन प्लेअर म्हणून ज्याची नियुक्ती आपल्याला पाहायला मिळते आणि ज्या पद्धतीने प्रतीक पाटील टेंबिवलीचा ब्रँड गेली कित्येक वर्ष आपण पाहिलंय. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट ज्याने हाताळलं गेलंय आणि नेहमीच टेंबिवली प्रीमियर लीगला आम्हाला गेली 2 वर्षांपासून आपण पाहिलं तर खूप चांगल्या समालोचनाची संधी प्राप्त करून दिली होती. तर प्रतीक पाटील आपलं सुद्धा धन्यवाद. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 20 धावा फलकावर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न इथे मुन्ना शेख पुढे सरसावत असताना आपण पाहू शकतायत. नाशिकचा ब्रँड मुन्ना शेख यावेळेला आपण पाहू शकताय झेल टिपतोय. सलग दुसरा यावेळेला झेल टिपला गेलाय आणि 20 धावांवर 4 धक्के आपण पाहताय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत साहेब चषक 2024 आठवणीतले साहेब अर्थातच स्वर्गीय जगन्नाथ मोरेश्वर म्हात्रे तांडेल साहेब यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा ज्यांनी संघटना प्रस्थापित केली, आज सर्व कार्यकर्त्यांना घडवलं आणि आज खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर संपूर्ण जी दारोमदार मोहनदादा पाटील यांच्यावर सोपवली आणि खऱ्या अर्थानं आज सर्वांना घेऊन चालणारं असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. मोहनदादा पाटील यांना मानाचा मुजरा असेल. संपूर्ण द ग्रेट मराठा परिवार टीम विन ह्या वेळेला आपण पाहतायत काय जबरदस्त गोलंदाजी, परिपूर्ण हाईटचा वापर करत असताना पाहायला मिळतो. उंच सकल बांध्याचा खूप चांगली हाईट, आर्म ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 20. प्रेक्षकांची घोर निराशा होते. षटकार चौकारांची आतषबाजी पाहायला मिळत नाहीये. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा उत्कृष्ट गायक गोड गळ्याचे धनी सन्माननीय जगदीश पाटील यांचं आगमन या निमित्तानं झालेलं आहे. आम्ही त्यांचं द ग्रेट मराठा परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. टाळ्या वाजवून स्वागत करूया सन्माननीय जगदीश पाटील, गायन क्षेत्रातलं एक मोठं नाव. धन्यवाद. अग्री समाजातील गोड गळ्याचा धनी जगदीशजी पाटील. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. संघाची धावसंख्या 23 वर आमच्या ऑन स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. आदरणीय सन्माननीय जगदीशजी पाटील साहेब या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि एक गोड गळ्याचा धनी आज आगरी समाज बांधवांचा खऱ्या अर्थानं मान, सन्मान, अभिमान आणि गौरवशाली अशी परंपरा गेली कित्येक वर्ष प्रत्येकाला वेड लावले, प्रत्येक गाण्याला. आणि काय आवाज आहे,
ही निसर्गाने दिलेली देणगी म्हणजे कला आणि कलेचा नेहमीच आदर करणारा असं व्यक्तिमत्व. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा कौशलला मिळेल विकेट. मुन्ना शेख त्या ठिकाणी चेंडू खाली येतोय, कोणतीही चूक करणार नाहीये आणि अशा प्रकारे 23 धावांवर पहिला डाव समाप्तीवर झाला. 24 धावांचं लक्ष. नितीन पाटील यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. व्हायला हवं जेव्हा आपण एखाद्या कष्टाच्या घामाच्या पैशाने जेव्हा मात्र एखाद्या संघाला आपण पुरस्कृत करतो त्यावेळेला एक काहीतरी आदर असावा लागतो. जाऊया मनीजी पाटील यांच्याकडे. टॉस टाइम. 24 धावांचं लक्ष. चला आपण या ठिकाणी टॉस तर करणार आहोतच. व्यासपीठावर सर्व सन्माननीय पाहुणे उपस्थित आहेत तर त्यांचं देखील आपण विशेष सन्मान या निमित्त करणार आहोत. तर या ठिकाणी प्रवीणजी गावडे जिल्हा सचिव भाजपा उपस्थित आहेत. आपण यायचं आपला विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. आपण यायचं स्वागत कक्षामध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव सन्माननीय प्रवीणजी गावडे आपला विशेष सन्मान या ठिकाणी सन्माननीय मोहन रवींद्र पाटील संस्थापक अध्यक्ष द ग्रेट मराठा परिवार यांच्या वतीने आपण करणार आहोत. सर्व सन्माननीय पाहुण्यांचं आपण सहर्ष स्वागत करतोय. आजचा हा अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा आणि या स्पर्धेनिमित्त जमलेल्या सर्व पाहुण्यांचं विशेष आभार आम्ही द ग्रेट मराठा परिवाराच्या वतीनं व्यक्त करतोय. त्यानंतर सन्माननीय मंदारजी धर्माजी पाटील उपस्थित आपण देखील यायचे. आपला देखील विशेष सन्मान या निमित्ताने आपण करणार आहोत. सन्माननीय उमेशजी मेंझेकर आपण यायचं आहे. मॅचलेससाठी कित्येक वर्षांचं क्रिकेट खेळलं आणि अजूनही म्हणून कित्येकांची त्यांचं स्थान राहिलेलं आहे. ते उपस्थित असतील तर आपण देखील यायचं आहे. त्यानंतर सन्माननीय भूपेशजी पाटील आपण यायचं आहे. स्वागत कक्षामध्ये आपला देखील विशेष सन्मान आपण करणार आहोत. सन्माननीय भूपेशजी पाटील आपण या. आपण जे गाणं तर ऐकतायत ते त्यांचे गायक आगरी कोळी समाजाचं खूप मोठं नाव ज्यांनी गायन क्षेत्रामध्ये एक उत्क्रांती घडवून आणली जगदीशजी पाटील यांच्याशी आपण चर्चा थोडक्यात करणार आहोतच. पण तुर्तास आपण पाहुण्यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर करतोय. चला दोन्ही कॅप्टन्स यायचं आहे. श्री गणेश विरा एका बाजूला असेल जय महाकाल मालजीपाडा टॉस टाइम. त्यानंतर असलमजी शेख गुड्डू आपण यायचंय. आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. सन्माननीय असलमजी शेख जे गुड्डू या नावाने प्रचलित आहेत, ओळखले जात आहेत आणि खूप चांगलं स्मितहास्य त्यांच्या चेहऱ्यावर आहे. चांगली पर्सनॅलिटी असलमजी यांची आपण पाहतोय. त्यांचा देखील विशेष सन्मान आपण सन्माननीय मोहनजी रवींद्र पाटील यांच्या शुभ हस्ते करतोय. महाराष्ट्राचं महावस्त्र तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन आपण तो सन्मान व्यासपीठावर असलमजी शेख यांचा करत आहोत. धन्यवाद. त्याला पुढे जाऊया. नायगाव कोळीवाडीचे राकेची कोळी आपण यायचंय. त्यानंतर सन्माननीय विनयजी गोपीकेशन पाटील उद्योजक तसेच बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आपणास विनंती करतो आपण यायचं आहे. आपला देखील विशेष सन्मान व्यासपीठावर आपण करणार आहोत. सन्माननीय विनयजी गोपीकेशन पाटील यांची देखील नेहमीच एक चांगलीच ओळख राहिलेली आहे, टिकवलेली आहे. समाजकार्यामध्ये अग्रेसर असं हे नाव आहे आणि उद्योजक या नात्याने देखील खूप चांगली प्रगती त्यांची आपण नायगाव परिसरामध्ये तसेच पालघर जिल्ह्यामध्ये पाहतोय. सन्माननीय विनयजी गोपीकेशन पाटील यांचा विशेष सन्मान आपण सन्माननीय मोहन रवींद्र पाटील साहेबांच्या शुभ हस्ते करत आहोत. चला जय महाकाल मालजीपाडा संघाचे कॅप्टन रेडी आहेत. तर श्री गणेश वीरा महेश भालेराव चला या टॉससाठी लगेच. आणि आता डीजे वादकाला आपण संधी देऊया कारण पुढचा सन्मान आपण नक्कीच जगदीश पाटील साहेबांचा करणार आहोत. त्या अगोदर मी सन्माननीय हेमंत दत्तात्रय पाटील यांना विनंती करतो आपण यायचं आहे. सन्माननीय हेमंत दत्तात्रय पाटील साहेब आपण या. आपला देखील स्वागत कक्षामध्ये विशेष सन्मान आपण करणार आहोत. सन्माननीय हेमंत दत्तात्रय पाटील साहेब यस या. आपला देखील विशेष सन्मान आपण स्वागत कक्षामध्ये करणार आहोत या स्पर्धेच्या निमित्तानं. द ग्रेट मराठा परिवार गेल्या 13 वर्षांपासून आपण ही क्रिकेटची स्पर्धा पाहतोय आणि सर्व घटकांना एकत्रित करणारी ही स्पर्धा, सर्व बांधवांना एका व्यासपीठावर आणणारी ही स्पर्धा, सर्व क्रिकेटपटूंना एक मोठा मोका देणारी स्पर्धा आपण पाहतोय. मॅच ऑन ठेवायची आहे. TCP आपण डबल अँगलने ही स्पर्धा चालू ठेवायची आहे. त्यानंतर
महाराष्ट्रातील एक बुलंद आवाज गोड गळ्याचे धनी सन्माननीय जगदीश पाटील साहेब आपण यायचं आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आपली उपस्थिती व्यस्त वेळापत्रक असतं आणि व्यस्त वेळापत्रक असूनही तुम्ही या स्पर्धेला भेट देतात आणि नक्कीच ते प्रेम सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांच्यावरचं आणि जुचंद्र नगरीवरचं आम्हाला तुमच्या वतीने नेहमीच पाहायला मिळालेलं आहे आणि नेहमीच त्याच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य असतं आणि जे खरंच इतरांना देखील खुश करून जातं. तर त्यांचा देखील विशेष सन्मान आपण पाहतोय आणि फक्त एकच प्रश्न त्यांच्याकडून माझ्या पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची जान. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची जान. नेहमीप्रमाणे वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आपण पाहतोय पण यावर्षी आपण साहेबांना श्रद्धांजली देण्यासाठी ही स्पर्धा आपण पाहत आहोत. तर जगदीश पाटील साहेबांकडून माझ्याकडे एक अपेक्षा असेल की पुढचं येणारं गाणं कुठलं असेल, कारण कित्येक गाणी शेकडो गाणी आपण लिहिली गायली संगीतबद्ध केलीत, पण आगामी गाणं जे प्रेक्षकांना भुरळ घालणारं असेल ते कुठलं? खरोखरच या गावात येताना एक उत्साह असतो, कारण कलेनं भरलेलं हे गाव आहे आणि सोन्यासारखी माणसं तुम्ही या गावाची आहात, या पालघर जिल्ह्याची आहात आणि मोहन पाटील साहेबांच्या माध्यमातून तुम्ही सर्वजण पक्षाची माणसं एकत्र एका छताखाली येतात आणि उत्साहात त्यांचाही सत्कार केला जातो. हा मोठा अभिमान आहे आणि या जुचंद्र गावाचा सौभाग्य आहे. या सर्व जुचंद्र वासियांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि स्पर्धा सुरू करणं आणि टिकवणं हे मोठं म्हणजे कार्य आहे, ते तुम्ही सर्वजणांनी हे टिकवून ठेवलंय. हे अशीच हे कार्याची तुमची 100री पूर्ण होवत म्हणजे आपल्या सर्वांना एवढं आयुष्य मिळू दे, हेच या स्पर्धेच्या दिवशी देवाला विनंती करेन. आणि नवीन म्हणजे जी सत्य कथा जी लिहिली ऐका सत्यनारायणची कथा ही आपल्या साहेबांनी लिहिली आणि येणारी माझं म्हणजे गाणं आहे ती त्यांनी दुसरी त्यांच्या जीवनाच्या अगोदर लिहिलेली ती सत्यनारायणची कथा माझ्या तोंडून म्हणजे रेकॉर्ड झालेले लवकरच येणार आहे. त्यातलं एक मी आपल्यासमोर सादर करतोय. कथा ही श्री सत्यनारायणाची, कथा ही श्री सत्यनारायणाची, ऋषिकेशाची त्या दया घनाची, ऋषिकेशाची त्या दया घनाची, कथा ही नारायणाची, कथा ही श्री सत्यनारायणाची. ही कथा सुद्धा अनंत पाटील म्हणजे आपल्या आगरी कोळी समाजातल्या बांधवांनी लिहिलेली आहे आणि तुम्ही याही कथेला तुम्ही चांगली दाद द्याल अशी आशा बाळगून आपली 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. पण नक्कीच खूप चांगलं मनोरंजन करते आहेत आणि तुमची कला प्रेरणा देणारे आहेत. चला आपण जाऊया पुढच्या सामन्याच्या दिशेनं. षटक क्रमांक पहिला आणि संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली गेली. इथून प्रतीक पाटील शफल होऊन खेळण्याचा मनसुबा बाळगला गेला. सरळ चेंडू निघून जाईल. फाईन लेग क्लिअर करत असताना सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. 4 धावन करता प्रतीक पाटीलच्या बॅटमधून येईल चौकार. चेक. तर सन्मान्य चंदूशेठ भोईर या ठिकाणी उपस्थित आपण देखील यायचं आहे. आपला देखील विशेष सन्मान आपण या स्पर्धेनिमित्त करणार आहोत. सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांच्या शुभ हस्ते खूप चांगले ज्या ठिकाणी गाणं सादर केलेलं आहे जे आगामी असणार आहे जगदीश पाटील यांचं आणि नक्कीच प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद 100% मिळणारच आहे. कारण नेहमीच प्रत्येक गाणं हे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने गायता आणि खूप चांगल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता. काही एक उपदेश असतात प्रत्येक गाण्यांमध्ये आणि ते नक्कीच आपल्या आगरी कोळी समाजासाठी खूप महत्त्वाचे असतात. जाऊया आता चालू समाजाच्या दिशेनं. त्या ठिकाणी ऐकू आवाज प्रमोद शेडगे सोबत असतील निशांतजी पाटील. 13 धावा फलकावर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये एक षटकाचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. 172 चौकार या स्पर्धेमध्ये आतापर्यंत ठोठावले गेलेत. 182 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा लेखाजोगा आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचले गेले. आपण पाहतायत ही स्पर्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत साहेब चषक 2024 द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन. सन्माननीय आलेशजी बेंद्रे आपण यायचे. आपला विशेष सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. सन्माननीय आलेशजी बेंद्रे आपण यायचं आहे स्वागत कक्षामध्ये. आपला सन्मान आपण द ग्रेट मराठा परिवाराच्या वतीनं करत आहोत. सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान पाहणार आहोत.
सन्माननीय आलेशजी बेंद्रे यांचा सन्मान आपण पाहतोय. नेहमीच प्रत्येक समाज बांधवावर, प्रत्येक नागरिकांवर विशेष प्रेम द ग्रेट मराठा परिवाराचं राहिलेलं आहे आणि खास करून मोहन रवींद्र पाटील यांचं नेहमीच ते नेतृत्व सर्वांना प्रभावित करणारं राहिलेलं आहे. तर आभार आलेशजी बेंद्रे. सन्माननीय प्रसादजी पाटील आपण यायचं आहे स्वागत कक्षामध्ये. सन्माननीय प्रसादजी पाटील एक चांगली पर्सनॅलिटी, एक फिट पर्सनॅलिटी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, सन्माननीय प्रसादजी पाटील यांचा देखील स्वागत कक्षामध्ये आपण स्वागत सन्मान पाहणार आहोत. आणि त्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांना, संस्थापक अध्यक्ष द ग्रेट मराठा परिवार आणि या स्पर्धेचे प्रणेते साहेब चषक 2024 आपण पाहताय. प्रसाद पाटील यांचा विशेष सन्मान या निमित्तानं आपण करतोय. महाराष्ट्राचं महावस्त्र तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन हा सन्मान आपण स्वागत कक्षामध्ये पाहतोय. आलेल्या तमाम पाहुण्यांचं आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत. जाऊया सालोसर सामन्याच्या दिशेने. त्या ठिकाणी विवरण ऐकवतील प्रमोदजी शेडगे आणि सोबत असतील निशांतजी पाटील. या आपण थर्ड अंपायर रेफर केले गेले. अंपायर कॉल त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. जर का आहे की नाही याकडे लक्ष वेधित राहील. विशाल नाईक सर आमचे थर्ड अंपायर या ठिकाणी उपस्थित झालेत. चला कॅप्टन टॉससाठी या श्री गणेश विरार, जय महाकाल मालजीपाडा या ठिकाणी उपस्थित आहेत. कॅप्टन श्री गणेश टॉससाठी या. महेश भालेराव, श्री गणेश, चला टॉससाठी या प्लीज. श्री गणेश विरार. फेअर डिलिव्हरी या ठिकाणी आपण पाहू शकतायत. कोणत्याही प्रकारचा आक्षेपार्ह गोलंदाज नाहीये. कालच्या दिवसात आपण प्रशांत कोरगावकर या गोलंदाजाला आपण पाहिलं होतं, ज्या गोलंदाजाला बंदी आणली गेली होती. निशांत, क्रिकेटमध्ये आपण फार कमी प्रमाणात असे गोलंदाज आढळतात जे आक्षेपार्ह केले जातात आणि कधी कधी त्यांचे गैरसमज असतात की मला गोलंदाजी फेकी दिले पंचांनी तर माझ्या आयुष्यातील कारकीर्द समाप्त झाली. परंतु तसं करू नका. क्रिकेटमध्ये सातत्याने सराव करा. सराव करत असताना नॅचरल अँगल तुम्ही आणण्याचा प्रयत्न करा. नॅचरल डिलिव्हरी जशा पद्धतीने येतील त्या पद्धतीने मात्र ते परिपूर्ण तुमचा जो हात आहे तो गोल राऊंडमध्ये फिरणं फार महत्त्वाची गोष्ट असते. कानाच्या कोपऱ्यापासून 14 धावा, 2 गडी बाद झालेत. विजयासाठी लक्षात असू द्या. अजून सुद्धा 10 धावेचं लक्ष. जरा स्पीडअप करा, जरा गेम वेळ दौडू नका. जो टाइम कव्हर करण्याचा प्रयत्न करा. अरमान आपल्या गोलंदाजी मार्कवर आहे. मालवणी मालाड आज प्रॉपरली संघ पाहायला मिळत नाहीये. एका साईडला देवांश दिग्वी, पुरस्कृत नितीन पाटील, जय बजरंग गोरसई बी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तुडुंब भरलेलं मैदान संपूर्ण चहू बाजूने. श्री गणेश विरार पुरस्कृत आपण पाहत आहेत वर्तकनगर महेश भालेराव या ठिकाणी उपस्थित होत आहेत. ऑन साईडला खूप चांगला फटका. संदेश किनीची या वेळेला नजाकत आणि ताकद दर्शवत असताना आपण पाहत आहेत. तुम्ही भगव्या पडद्याच्या आतमध्ये जर झेल टिपला तर तो झेल स्वीकारला जाणार नाहीये. प्रेक्षक वर्ग, तुम्ही भगव्या पडद्याच्या पाठीमागे कितीही झेल टिपा, तुम्हाला मोहनदादा पाटील, रणजितदादा किनी यांच्याकडून तुम्हाला ते प्राइज दिलं जाईल. संघाची धावसंख्या 20. संदेश किनीची ही ताकद आहे. हा पॅटर्न शॉट पाहायला मिळाला. सरळ चेंडूला फेकून दिला. 6 धावांकरता 20 धावा फलकावर. इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटची एज घेत चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी सिंगल त्या ठिकाणी मिळेल. स्क्वेअर फेकी होते आणि फेकी येईपर्यंत रोहित बॅकअपसाठी येईल. संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झालेत. आतापर्यंत आपण पाहत आहेत 3 बॉलचा खेळ झालाय.
पहिला ज्या वेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न प्रतीक पाटीलचा होता. पाट्या या नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळालं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर टेंबिवलीचा ब्रँड आज संपूर्ण महाराष्ट्रात झळाळताना पाहायला मिळतोय. एका साईडला संदेश केनेसारखा ॲज अ कॅप्टन, कूल कॅप्टन, जेव्हा जेव्हा त्याला प्रश्न विचारलं जातं तेव्हा तेव्हा त्याचं उत्तर खूप छान पद्धतीने देत असतो. जशास तसे उत्तर देण्याची क्षमता या संदेश केनेच्या माध्यमातून पाहायला मिळते. आठवणीतले साहेबांना उजाळा देणारी ही स्पर्धा अर्थातच स्वर्गीय जगन्नाथ मोरेश्वर म्हात्रे तांडेल साहेब प्रत्येकाच्या मनामनात कणाकणात असं राज्य प्रस्थापित केलं आणि इथे विजयाचा चौकार मिळाला. विजयी होत असताना मुहूर्तमेढ रोवली गेली. तो संघ देवांश दिग्वी नितीन पाटील पुरस्कृत आपण पाहत आहेत. जय बजरंग गोडसे बी टीम, कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक मालवणी मालाड. आपण आला चांगला खेळ दाखवला त्याबद्दल आपला सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. चला टॉस अगोदर आपण घेऊया. दोन कॅप्टन्स रेडी आहेत.